हा अपघाताचा पूर्ण पुरावा नसल्यामुळे तो ग्राह्य धरला जाऊ शकत नाही। हा पुरावा कोर्टाला पुरेसा सशक्त वाटत नाहीये। नाही, बरोबर आहे तुमचं साहेब, पण याआधी सुद्धा कोर्टात फुटेज सादर केलं होतं आणि आता सुद्धा तुम्ही फुटेज बघितलं तर त्यामध्ये जो रस्ता आहे त्याच्या थोडंसं पुढे उजवं वळण आहे। ते वळणच अपघाताचं लोकेशन आहे। आमची गाडी त्या वळणाच्या इथेच पास होत होती आणि बरोबर 15 सेकंदात तो अपघात घडला होता। त्या 15 सेकंदात आमच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गाडी तिथे नव्हती। याचा अर्थ हाच होतो की तो अपघात आमच्याच गाडीमुळे झालाय। तुमची साक्ष प्रमाण मानून या फुटेजमध्ये दिसणारा दुसरा इसम म्हणजेच संपतराव गाडे पाटील यांना हे कोर्ट विटनेस बॉक्समध्ये साक्षीसाठी बोलावत आहे। मी विनंती करू इच्छितो की आमदार संपतराव गाडे पाटील यांच्याऐवजी मी बोललो तर चालेल का? तुम्ही तिथूनच काही बोलू नका, खाली बसा। संपत, हुशारीनं बोल। गाडे पाटील घराण्याची इज्जत आता तुझ्या हातात आहे। बहुतेक असं दिसतंय की गाडे पाटलांना आपण कायदा खिशात घालू शकतो असं वाटत असावं, कारण गुन्हेगार आमदारांच्या घरात आहे। आमदार स्वतः प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत आणि असं असताना आमदारांना साक्ष देण्यासाठी बोलवायचं नाही। ऑर्डर ऑर्डर, तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा। घराण्याची आबरू वेशीवर टांगायला निघालात तुम्ही, म्हणून सांगत होतो मोठ्यांचं नेहमी ऐकावं। ही केस पुढे नेऊ नका। तरी पण भावना, तुम्हाला यांना काही प्रश्न विचारायचे आहेत? बहुतेक यांना देखील शेंदूर घातलेलं पाणी पाजले असं वाटतंय। साहेब, तुमचं संपूर्ण नाव सांगा। अहो, ही कोर्टाची प्रोसिजर आहे। नमस्कार न्यायाधीश महोदय, मी संपतराव सर्जेराव गाडे पाटील। सदर दिवशी आपण जी ग्रे कलरची XUV पाहिली त्यात तुम्ही होतात का? हो, म्हणजे तो अपघात झाला त्याला तुमचीच गाडी कारणीभूत आहे हे खरंय? नीटचं काही लक्षात नाही। त्या दिवशी पार्टी ऑफिसला जायचा गोंधळ होता आणि घाई पण होती, आणि त्यावेळेस या गडबडीमुळे काय लक्षात राहिलं नाही आणि काय लक्षातच आलं नाही बघा। आमदार साहेब, ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी तुम्ही कुठे चालला होता? आज बोललो ना, पार्टी ऑफिसला जायची घाई होती म्हणून। आणि गाडी कोण चालवत होतं? सिद्धिराज गाडे पाटील? बहुतेक तसंच असावं। म्हणजे त्या दिवशी मी माझ्याच धुंदीत होतो
आणि पार्टी ऑफिसला जाणं महत्वाचं होतं. तर माझ्या बाजूला सिद्धू बसलाय का ड्रायव्हर हे मला नीटचं आठवत नाही. म्हणजे गाडी तुमचीच होती ना? हो, म्हणजे जो अपघात झाला तो तुमच्याच गाडीने झाला ना? तर सिद्धू जर गाडी चालवत असेल आणि धडक बसली असेल तर आपण असं म्हणू शकतो की अपघात झाला म्हणून. आमदार साहेब, जशी जनतेला गोल गोल घुमवून फिरवून तुम्ही आश्वासनं देता, तशीच कोर्टामध्ये देखील साक्ष देत आहे. अशी साक्ष देणं चुकीचं आहे याची कल्पना तुम्हाला असायला हवी संपतराव. न्यायाधीश महोदय, आम्ही कधी कोर्टाची पायरी चढलो नाही. आम्ही भली माणसं आहोत. पण तुमचं पद लक्षात घेता हे योग्य आहे का? न्यायाधीश महोदय, या साक्षीवरून एक गोष्ट सिद्ध होते की ज्या गाडीने अपघात झाला ती गाडी आमदार साहेबांचीच होती. त्यांचा मुलगा सिद्धिराज गाडे पाटीलच गाडी चालवत होता आणि त्या गाडीनेच अपघात झाला. सर, आठवत नाहीये काय? चुकीचं बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं ना. ठीक आहे, तुम्ही तुमच्या जागेवर जाऊ शकता. शेवटी सिद्धूला वाचवायला मलाच पुढे यावं लागलं. पुढे याची वसुली करून घेईन त्याच्याकडून. जज साहेब, ही साक्ष तुम्हाला पुरेशी वाटली नसल्यास जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता ना तेव्हा आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये जाताना माझे मित्र सुद्धा तिथे होते. तर मी विनंती करतो की कृपया त्यांना बोलवण्याची परवानगी द्यावी. म्हणजे वेंकी दादाला वाचवण्यासाठी मी भावनाने पाठवलेला माणूस नाहीये हे सिद्ध होईल. नाहीतर मी फसवणूक करतोय हेच जर कोर्टाला वाटत राहिलं ना तर यात ना वेंकी दादाचा फायदा आहे ना माझा. तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे. आता फक्त आम्हाला नाव सांगा, कोण होता तो तुमचा मित्र? सुरेश. सुरेश इथे आहेत का? हो, हा काय इथेच बसलाय सुरेश.